अहो पण मला एक सांगा, दरवेळेस काय गरज आहे तिला दरवेळेस तुमच्या फोटोमध्ये येऊन बसायची? दुसऱ्या ऑफिस मध्ये लोक नाही का तुमच्या? त्या दिवशी पण स्टेटसला फोटो होता तिच्या, त्याच्यात पण तुम्ही होते. तुमच्या स्टेटसला फोटो होता त्याच्यामध्ये पण ती होती. असं का बरं? अहो पण गरजच नाही ना, बाकीची माणसं नाही का? ती मॅडम असो कधी कोणी असो का कामवाली असो, दरवेळेस तुमच्या फोटोमध्ये ती नकोय मला. मी बायको असून तुमचा कधी स्टेटसला माझा फोटो राहत नाही. मग ग्रुपच्या फोटोमध्ये ती असतीच ना. नाही नाही मला बिलकुल चालणार नाही. कमी शिकेल म्हणजे तुम्हाला डोकं आहे? तुम्ही काय बोलताय? बायको आहे मी तुमची. मग ती काम करते मग ती पैसे कमवते म्हणून तिची बाजू घेता का? ती नवरा नाही घरी येऊन जाऊन तुमच्याजवळ उभी राहते चिटकून चाटकून. अहो किती किती वेळ सांगितलं मला, पार नको नको आली या बाया बाया बाया. तुम्ही एक काम करते, ऑफिसमध्ये एक बाई ठेवू नका, नाही तुम्ही ऑफिसला जाणं बंद करा. मी पार वैतागली या गोष्टीला. नाही नाही मला राहायचंच नाही तुमच्या सोबत. अहो खरंच नाही राहायचं मला. मी तुम्हाला सांगते काय काय मी खरंच निघून जाईन. मला असं पण काय घेणं देणं नाही कशाशी. काय म्हंटले? बनबन करते? जरा नीट बोलत जा. ती तुमच्या ऑफिसमध्ये कामाला आणि मी घरची बाई आहे. अहो मग ऑफिस मधल्या गोष्टी ऑफिसमध्येच ठेवत आणि तुमच्या स्टेटसला काय करते ती? ती नेहमी तुमच्या शेजारी उभी असते फोटोमध्ये म्हणून मी तुम्हाला म्हंटले. तुमची बडबड बंद करा. बस झालं लगे माझ्या कानामध्ये ना तर किडे बडबड करायला लागले ऐकून ऐकून. ती बाई, तुम्ही, ते फोटो, ते स्टेटस नको नको वाटायला लागलं. माझी जिंदगीच बरबाद झाली सगळी. काय म्हटले? अहो तुम्ही काय घटस्फोट घेता? मीच तुम्हाला घटस्फोट देते. वा काय आमच्या मोकळे तुम्ही. हा ठेवा फोन. फार नको नको आणली या माणसाने. कोणा सांगा घटस्फोट? नवऱ्यासोबत. आणि दुसरं कोणासोबत घेणार आहे? नवऱ्या सांगा? हा मला फार वैताग आलाय माहिती का झुंबरराव. आता मी ना घटस्फोटच घेणार आहे. या माणसाने फार नको नको केली. तुम्ही घटस्फोट घेतला मग तुम्हाला नवरा करीन एखादा दुसरा चांगला भेटला, भोळा बाळा, मला सांभाळून घेणारा, माझी सगळी माहिती असणारा. नाही पण आता हे नवरा असताना परत घटस्फोट घ्यायचा अवघड आहे का नाही? अहो झुंबरराव एवढी कटकट एवढी कटकट असं पण कोण देणार आहे बरं आता? पण बघू वहीन तेव्हा वहीन. नेमकं पण झालं काय? अहो त्यांच्या काय सांगू तुम्हाला, तर आमच्या घरातल्या गोष्टी होतच राहतं आमचं काही काही. सारखी कटकट कटकट पार नको नको आणली मला. नाही म्हणजे काय होतं, माणूस सल्ला देताना म्हणून विचारलं बा, जुळालं तर जुळालं तुमचं. परत तुमचे सल्ले घेऊन हाय ते बरबाद होईन मी. कुठे तुमचे सल्ले ऐकता? काही नाही, ते एका बाईमुळे पार घर बरबाद व्हायला आलं माझं. मग आता घटस्फोटच घ्यायचा? मग आता परत नवरा तुम्हाला करणार करा तसंच राहणार? अहो मला करायचं तर करीन ना. बघा एखादा चांगला भेटला का पहा माझ्यासाठी. जा माझ्यासारखा राजस हँडसम सुकुमार असा भेटला तर चालन का? अयो तुमच्यासारखा हँडसम सुकुमार बापरे, कसं हो बरं, जसा भेटन तसा. झुंबरराव बघा एकदाच काहीतरी. मी कुठं बघू? झुंबरराव तुम्ही जा इथून, माझं लय डोकं दुखतंय. आणखीन मी तुम्हाला उलट पालट काही बोलन. उलट्या मला नाही येत. मला उलट्या व्हायला लागले आता. जाना चहा करता का? माझा घटस्फोट व्हायला आला आणि चहा करता का? काय माणूस आहे? जा इथून तुम्ही. कोणाचा घटस्फोट? हाय ग झुंबरराव, जाता का तुम्ही? कुठं? डोक्यावर बसा, डोक्यावर बसा, बसा डोक्यावर. डोक्यावर नको, जा इथून. हळू जातो ना मी. काय म्हणलं नेमकं, कोणा संग काय करायचंय? काहीच नाही करायचं झुंबरराव, तुम्ही घरी जा. मी टेन्शन मध्ये. मी तुम्हाला उलट पालट बोलणार नाही तर मी आता काहीतरी 10 मिनिटं घेईन तुम्हाला वाजवायला. मला पेन्शन नाही चालू केली अजून. हाय ग मला पेन्शन चालू व्हायची वेळ आली. जाय ना बाबा तू इथून. बर येतो. निर्णय व्यवस्थित घ्या बर का. घरी जाऊन खाजा ना. हा काय डोक्याला ताण आहे हा. अयो बसला. मग काय करतो? आयला वैतागीच्या मायला. तुला लेट आला आज? अरे मी बरोबर निघलो होतो घरून टायमावर. मग काय झालं? येता येता सुगंध बसली होती दारामध्ये. अयो मग गेलो तिच्यापाशी बसायला. हा काय उपयोग नाही झाला. कस काय रे? ती फोनवर बोलत होती. हा मी म्हणलं आत्ता उरकन फोन, मग उरकन फोन कशाचं? लय तापलेली होती. पुन्हा तिच्या नवऱ्यावर दुसरं कोण होता आपणार आहे ती? हा असं म्हण ना मला. साधारण का ती कायम किरकिर रे त्यांची. लय चालू असते बस फोनवर चालू असते काय. एक ती नाही कायला भांडायचं नवऱ्या संग. आपली मस्त रुबाबात राहते, मेकअप करते मस्त, गप्पा जोडून तिकडे तिकडं आणि नवऱ्याला तिकडे शिकीत राहते. काही बी ऐकून घ्यायचे, 2 शब्द द्यायचे सोडून.
उगे भन 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 10 मिनिटं झाले तरी उरकाना फोन. मी काहीच नाही म्हणलं, ऐकलं निघून आलो. आपलं काय करायचं आपल्याला जाऊन तिकडे. ते तरी बरं केलं भाऊ, निघून आला. नाही तर तुझ्यावर तापली असती ना, फुकारनीच आणले असते. सांगतोच येत नाही बायाचं. त्या चुकून आपल्या काय शब्द गेला असता, चांगला सांगायला गेलो असतो. ती म्हणली तुला काय करायचं, तुझ्या घरचं बघ ना. हा म्हणजे झालं बॉम्बला त्या आईला काय करायचं आपल्याला कुठं ना. तसं गोडीला आली ना भाई, चांगली बरं का श्याम्या. हा तसं आहे, चांगलीच आहे मग काय. बाई, चांगलीच आहे तशी. बाई चांगलीच आहे तशी. हा हा तुला काय वाटलं. हा बियाणे आता काय करायचं श्याम? काय करायचं म्हणजे काय, काम धंदा पाहावा लागेल काहीतरी आपल्याला. अरे तुम्ही इथं काय करता, गावात काय झालं माहितीये का तुम्हाला? काय? अरे त्या सुगंधाचा घटस्फोट झालाय. काय का. अरे झालं ये ना झुमरे ना, ऐकायला कमी. स्फोट म्हणला तुला घटस्फोट म्हणतो, तुला सांगू तू बघ माझ्या आता. झुमरे कोणाला स्फोट होणार आहे? सुगंधाचा. बघ पाहिलं का तू. आयला असा फटकायला पाहिजे ना झोंबऱ्याला. फटकू का नको याड आहे का तू. काय? त्याला फटकिले मग काय उपयोगी, आपल्याला काय माहिती होईल. अरे बघ ना मग काय बघ ते पोट झाला पट झाला ना काय. पुढं काय आता स्फोट झाल्यावर काय धाम धुडूम धुडूम ठोय. नाही झालं आहे ना, हाणायलाच पाहिजे राव. निपर हाणू का, उठू का, हाणू का? जड आहे का तू, हारू नको त्याला. विचारतो तू मध्ये बोलू नको अजिबात, काही कळलं का तुला. होय त्याच्या कानात काय सांगत रे? वकतोय. कोण वाकतोय? बोलतोय. बोलत आहे होय. अरे झुमऱ्या त्याला मी म्हणत होतो की बोलू नको, गप बस. मग गप बस. मी काय आलोय बघा श्यामराव, तुला कळायला पाहिजे राव. मी तर तुमच्या संग बोलायला येतो आणि तुम्ही मला म्हणता गप बस गप बस. ऐका आता, ऐका श्यामराव. झुंबर पुढं काय झालं? आता काय स्फोट झाला आणि मग पुढं काय होणार आहे आता? अरे कोणाचं काय, कुठं गेलता, व्यवस्थित सांग जरा. मी इकडे बघून बोल. मी कुठे गेलतो? ऐ झुंबऱ्या, अरे तू कुठून आला? सुगंधाच्या घरून आला ना तू आता. हा तिकडूनच आलोय. त्याचं काय मग? काय काय झालं बघ, लय अवघड बा. अरे म्हणजे तू तिथून आला, हा इथे येऊन आम्हाला काय म्हणला, घटस्फोट होणार आहे सुगंधाचा. हा म्हणला का नाही? हा मग काय झालं नेमकं तिथं, काय घडलं, तो काय ऐकलं, काय पाहिलं, जरा सविस्तर सांग ना. अरे मग बावळाटांनो असं विचारा ना मग मला. येडे. झुमरे आम्हीच बावळट खरे. आणि सांगा बावळाटांना. हा आणि त्याला म्हणायचं मला बावळट म्हणले, लय अवघड आहे बाबा झुमऱ्याचं. काय झालं? काय नाही हे जाल्या बावळट आहे म्हणलं. हा, लय बावळट आहे ते. काय झालं, मी तिथून घरापुढून तिच्या येत होतो आणि ती फोनवर बोलत होती. हा ती म्हणत होती मला घटस्फोट घ्यायचा तुमच्या संग. माझ्या संग याच्या सांगा. नवऱ्या संग म्हणत होती भाऊ. नवऱ्या संग. नवऱ्या संगच म्हणत होती. मग लय काय काय बोलत होती. मला सोडून द्यायचं तुम्हाला आणि मला नाही राहायचं इथं. मग मी तिला विचारलं, आता तुम्ही नवऱ्याला सोडल्यावर मग तुम्ही तिकडे जाता का इथंच राहता? ती म्हणली नाही, इथंच राहणार आहे मी. आणि मग असाच तुमच्यासारखा गरीब शांत तुमच्याच वयाचा मी एखादा परत नवरा करीन. म्हणजे त्या नवऱ्याला सोडून द्यायचं म्हणली होती. हा ती म्हणली आता तू माझी सुट्टी डायरेक्ट. तिचा नवऱ्याने सोडून दिली, ती कसं काही रेंज झाले सांग बरं मला. हा ते मी खरे राव श्याम्या. कोण? झुमऱ्या काही म्हणतोय. कोण? काय म्हणली ती? अरे तिचा नवरा काय म्हणला, सोडून द्यायचं म्हणला का तिला? मग हा म्हणला ना. म्हणला ना. हा मग नाही राहत ती आपल्या गावात, आता जाईन ती सोडून. हा आणि ही काय म्हणली? कोण? सुगंधा काय म्हणली मग त्याच्या? हा मग ती म्हणली आता मी इथंच राहणार आणि आता इथंच तुमच्यासारखा असा तुमच्या वयाचा मी नवरा करणार आहे. अयो काय म्हणली? नवरा करणार आहे म्हणली इथं सुगंधा. हा बावळट बाई राव झाली. श्याम्या काय बावळट म्हणजे? मग तू मला सांग. मी बावळट आहे का? अरे तू नाही बाबा, हात जोडतो, शांत बस आणि तिकडे बस. म्हणजे इथं मी तुमच्या सगळं गप्पा मारायला आलोय मग तुम्ही मलाच बावळट म्हणा. नाही झुमऱ्या, तुला नाही म्हणला बावळट. तू ऐक ना 2 मिनिटं, तू नीट सांग मला. आता मला सांग, तिचा नवरा तुला सोडून देईन म्हणली, ती काय म्हणली मला नवरा करायचा आहे दुसरा. हा आणि कसा बी करायचा का म्हणली, गरीब वगैरे? काळा बिळा चालेल का? कसं जे भेटन त्यो माझ्या प्रेम करणारा, माझ्या इच्छा पूर्ण करणारा, मला सुखात ठेवणारा असं म्हणले. अयो श्याम्या भारी ने राव. काय भारी? डोकं चालू. मी नाही भारी.
यो बाहेर ह्याला आहे ना ह्याला ह्याच्या कानात अजून बोळे घाल दर शांत बसन मग त्यो निस्ता बोलतोय निस्ता वाण 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 बोललेवानी कोणी बोले आणलेत? हा डोळे नाही आणले कोणी. तो म्हणतो डोळे दाखवून मग बघ जावा अशा गोष्टी समाजातल्या. आपल्याला काय करायचं त्याचं? हा मग हे डोळे काय दिले देवाने आपल्याला बघायला नाही मग दिले काय दिले? हा बघायला दिले ना. शांत करते याला बोलतो शांत राहा. हे काय म्हणतोय बघ ऐक जरा. काय श्याम्या चांगलं राव मग. चांगलं काय याच्यात आता? एखाद्या संसार मोडतोय चांगलं म्हणतो वगैरे झाले आणि मोडू दे ना दुसरा संसार जुळन तिचा. म्हणजे जिड आहे का काय रे? कोणाचं जुळण आता? झुमरे थांब 2 मिनिटं. शांत आई चांगलंय ना तिला नवरा नाही आणि माझी बायको अशी येतो कुठं राहते राव श्याम्या? अरे जुळून जाईल ना तुला मित्राचं लग्न. तुला असं वाटत नाही का माझं लग्न व्हावं म्हणून? अरे पण तू लग्न झालेलं आहे ना झाल्या. तुला बायको आहे. अरे पण तिकडे नांदते ती इथं नांदत नाही. मग तिला देतो सोड चिठ्ठी आमचं लग्न झालं लगेच. असं करतो होय तू? हा चांगलंय की नाही? चांगलं आहे चांगलं. ती म्हणली काळा बिळा चालन मग आहे ना मी काळा मी चांगला दिसतोय काळा बिळा. झुमरे मला कुठं खाजितो तू? तुला पाय खाजेव ना. पैसे आम्ही जाऊ का मग? कुठं चालला? जेवायला जाऊ का नको? हा जेवून ये जेवून ये. कुठं चालला रे? पळायला येतो का? हा, पळ 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 मग. पवायला चाललाय तू? असं का? आणि तू कुठं चालला आता? मी बी जातो पवायला. तू झोपी जा आता. हा आम्ही जेवण आलेलो आहे. मी आता झोपत इथं. तू झोप. हा झोप झोप शांतपणे झोप इथं. आणि जपून पाव. खोल पाण्यात जाऊ नको. नाही नाही. हा मी बरोबरच पोहतो. हा झोप जाऊन झोप. कायच करावं बाबा डोकंच बंद पडलंय माझं तर. बरं आहे का? बरे लयच तापली होती सकाळी तू. मी 5-10 मिनिटं थांबलो. काय बोलावं आता तू चालूच होतो फोनवरती. म्हटलं जाऊ द्या नंतर यावं निवांत सांत्वन करायला. सांत्वन करायला म्हणजे? अरे म्हणजे सांत्वन म्हणजे कसं की आता हे बघ मी ना ही गोष्ट तुला लय दिवसाची बोलणार होतो. ते तिकडे राहतो मुंबईला तू इकडे राहती त्याचं लक्ष नाही तुझ्याकडं आणि 100% त्याचं तिकडे काहीतरी असणार हे मला वाटलंच होतं. पण मी कोणत्या तोंडाने म्हणणार ना तुला घटस्फोट घे म्हणून तू जो निर्णय घेतला ना तू एकदम 100% योग्य आहे बघ आता. हा कोणता निर्णय? घटस्फोटाचा. तू म्हणली ना नवऱ्याला सोडून देणार आहे. हा म्हणून मी म्हणलं आता हे बघ मी बोललो असतं तुला वाईट वाटलं असतं पण तू तुझ्या तोंडून आलं नाही ती गोष्ट तर मी तुला सांगतो ना सहमत आहे त्या गोष्टीशी. अजिबात विचार करू नको तू. तो तुझा विचार करत नाही ना मग आपण त्याचा काय विचार करायचा एवढा? हा ना आता मला घटस्फोटच घ्यायचा बघ. मग मरमर करायची वगैरे ते तू अजिबात काळजी करू नको. दुसरं लग्न करायचं ठरवलंय ना तू आता? हा मग करायचंय मला लग्न दुसरं. तू कर. खरंच ना बघा कोणी चांगला भेटला तर. बघायला कशाला पाहिजे? अगं मी आहे ना. तुम्ही? मी तुला सुखात ठेवीन. तुम्ही लग्न करणार माझ्यासोबत? का बरं मी वाईट आहे का? हो पण ती सुरेखी काय म्हणन? हे बघ तुला माहिती एक तर लेकरू बाळ होत नाही तिला असं मी तिला टाकून देणार होतो पण जाऊ दे. तू ये ना मैत्रिणीसारखी आहे तिला. तुम्ही दोघी राहा ना खुशाल एकदम मैत्रिणी सारख्या राहा. ती भांडणार नाही तुमच्यासोबत? ती कुठं भांडणार? हा आणि मी असल्यावर तुझ्या संग बोलायची टाप आहे का तिची? आणि तू जर म्हणत असले ना आपण तिला माहेरी काढून देऊ. नको नको तिला पण राहू द्या मी पण राहीन. बर करायला तयार आहे मी लग्न. हा एक काम करू आपण आहे ना उद्याच लग्न करू. काय तुला काय वाटतं? हा चालन चालन सकाळी. हा चल चल झाली चल. हाय तर काळ तोंड्या मग आधी इथं येऊन बसला वय. मी तुला म्हणलो जेवायला जातो कधी जाते काय फुसकाट. कुठं करायचं लग्न? बाहेर जायचं का? मंदिरात जाऊन येतो आपली इथं. हा आपल्याच मंदिरात लग्न करू आपण. मग काय बाहेर कशाला जायचं? काय कोणाला भ्यायचं कारण नाही काय नाही. मग काय तू घटस्फोट घेणार आहे रीत सर. मला बी लेकरू बाळ होत नाही. मी बी तिला सांगेन हे बघ बाई तुला राहायचं असलं तर हा गपगुमान जायचं असतं तर जा. मी आता लग्न करणार आहे. आमचं ठरलंय. काय होतं विनाकारण तिला अवघं मॉक करता. जाऊ दे नका जास्त बडबड करू. मी आता लग्नाला तयार झाले ना उद्या आपण लग्न करून घेऊ. तयार आहे ना? हा मी लागू तयारीला. हा जा लगेच उद्या लगेच ये हा मंदिरात. मी सगळी तयार करून ठेवतो. बरं चालेल. हा जा जा ना जा जा गेला. चल सुगंधा त्याला कशाला हा म्हणली का तोंड्याच्याला? सगळं तिथं ना पारावर बसून ऐकलं लग्न आमकं तमकं बिसताना म्हणली का काळ असला तरी चालन आणि टापक्याच इकडे आसला आणि पळून आला नाही का? आतापर्यंत हे काम सगळे कुणी ऐकले घटस्फोट होस्तोवर? मॅच ऐकले का नाही?
मग त्याला कस काय म्हणली? अहो पण ते आलेले होते म्हणून मी त्यांना म्हटलं चला ठीक आहे आपण करू लग्न उद्या करू म्हणून. मग आता नाही म्हणून सांग त्याला. का बरं? मग मी आहे ना. अगो मी विसरलेच हो. अहो पण कसे त्याच्या तोंडापुरतं का होईना मला हा म्हणावं लागलं. गेले ते आता. मी लग्न तुमच्या सोबतच कर. अयो करत. हा मला विश्वास बसत नाही. आता बसला का विश्वास? मी लग्न तुमच्या सोबतच कर नका लोड घेऊ आता. हा तुला आहे ना काहीच कमी पडून देणार नाही. महाराणी सारखी ठेवीन तुला. खरंच तू नुसतं खुर्चीवर बसायचं. तू म्हणली ना जाल्या चल छान कप भरून चहा. जाल्या चल पोहे आण. लगेच पोहे. तू म्हणतीस ते करेन. बरं मग आपण कधी करायचं लग्न? तू म्हणशील तवा मी लगेच लागन तयारीला. तुला साडी आणू का लग्नाला? नको नको अहो हाय त्याच साडीवर बरं आहे. कशाला खर्च करता? लग्नानंतर आपल्याला संसार करायला काम येईन. पैसे आहे की नाही? सुगंधा तू घागऱ्यातले भारी दिसते ना. आणतो तुला मला घागरा. काही घागरा बिगरा नवीन साड्या नका आणू. हाय त्याच्यावर सांगितलं काय मी खर्च नको विनाकारण. हा कश हा हा लग्न झाल्यावर खर्च करीन. हा हा मग आता कुठं करायचं लग्न सांग ना. अहो आपल्या गावात मंदिर नाही का? हा तेच करू तिथं सकाळी. होऊन द्या ना. हा किती वाजता? तुम्ही म्हणाल तेव्हा येईन मी. काही नका लोड घेऊ. लगेच सकाळी येऊन जाईन तिथं वेळेवर. चालतंय. हा. मी सगळी तयारी करतो. हा, चालेल. नक्की हा. हा हा डेपुटी अहो ते द्या मोबाईल ठेवून राहा. काय मोबाईल साधारण या मोबाईलने तुम्हाला सांगतो लहान लेकरं येडे झाले, तरुण पिढी येडी झाली आणि तुमच्या सारखे बी वयातली. मी नाही बघत सतत कधी मोकळा एकटा असला तर. तुम्ही असल्यावर का मोबाईल बघून देतात? हा तेवढं आहे. तुम्ही असल्यावर तुमचं तोंड वाचावं लागते बाडबाड बाडबाड. कशाला आला? हे असं केलं का मला कळत काही नाही काही घेऊन आलाय नाही तर काही नाही काही सांगणार. आणि आल्याबरोबर मा कौतुक करतो ना ज्ञान पाजून. मला लगेच समजत. बोल काय? काही नाही डेपुटी ते थोडे पैसे लागत होते. किती लागत आहेत डेपुटी पैसे? ते 10,000 रुपये. 10,000 लय कमी मागितले. नाही काही जास्त काम नाही ना. मी म्हणलं 50,000 रुपये द्यावात तुला. एवढे मग 10,000 कसे इतके बाय थोडे पैसे कसे द्यावात तुला? नको डेपुटी मग? परत द्यायची बी असते तुम्हाला. मी 50,000 घेऊन का फेडू मी? कवा दिले? मागचे दिले काय? मागचा जर हिशोब केला तर आतापर्यंत 1 लाख रुपये निघते तुझ्याकडे. नाही देतो ना आता ऊसाचं पेमेंट देईन ना. तिसरा ऊस गेला तो ऊसाचं पेमेंट झाला का तिकडच्या तिकडेच पळतो. तुम्हाला सांगतो आता काय कशाला लागत 10,000 रुपये? ते काय ते सुरेखा आहे ना आपली, हा तिची बहीण नाही का तिकडे ती आपली सुरेखा तुपली सुरेखा म्हण. हा. हा ती माझी हा, बायको काय झालं सुरेखा. त्याचं? तिच्या बहिणीच्या पोराचं ते हे मुंजई. बहिणीच्या पोराचं पण मला का म्हण बनितो रे. मेमणी लहान आहे तिला आताच लग्न झालंय. तिला पोरग आहे शाम्यात कांचला टाकी ना. मनामाने करू नको. नीट सांग काय लागत पैसे? खरं सांगू होय? हा काही नाही टीव्ही घ्यायचाय. बायकोले मागे लागली. श्यामे दुसरी थाप येतोय आता. नाही ना डेपुटी खरं सांगतोय आता मी. तुझ्या घरात मला TV नाही माहित होय? होतं. नाही ना मग तो टीव्ही हाय पाहिला पण त्याला ती अँड्रॉइड सिस्टीम नाही ना. आता कसं येते युट्यूब जोडलं का सगळं दिसतो टीव्ही वरती सगळं. त्यामुळे बायको म्हणली घ्यायचं तर मग आता अँड्रॉइड टीव्ही घ्यायचा. मी म्हणला का नको ऐक पण ते ऐकणार. आणि तुम्ही असं टीव्हीला म्हणलं पैसे दिले असते का मला? नाही ना. आणि अँड्रॉइड टीव्ही महत्वाचा पण आहे. त्याशिवाय जेवण जात नाही भाकर जात नाही. कसं बोलले बरं तुम्ही? तो जोर असला तरच बाया माणसाला भाकर जाती. तुला बी भाकर जात असेल. हा ना. माझा जातो घेऊन. माझा अँड्रॉइड आहे 52 इंची. नाही ना डेपुटी जुना टीव्ही कसा नेऊ मी घरी सांगा बरं. हा जुना टीव्ही नको ना. मग चल मी घेऊन देतो तुला नवीन. नाही कशाला मग मी जातो ना. तुम्ही फक्त 10,000 रुपये द्या ना मला. मी नको येऊ. नाही तुम्ही कशात बना मना चालल्यात का मायापाशी येऊन दरबारला डेपुटी पैसे देतो. डेपुटी लाडात आलं मग डेपुटी देऊन टाकतो पैसे. 1 रुपया भेटणार नाही. चपट अहो द्या ना. सुरखीच लग्न आहे. सुरखीचं लग्न आहे? नाही बायकोचं लग्न करतो काय? नाही हो डेपुटी मग सुरखीच्या नात्यातलं लग्न आहे. सुरखीच्या नात्यातलं लग्न आहे? हा कोण आहे तो राहील बिगर लग्नाचं? ते द्या ना. आहेर करायचं आहे म्हणून तर मग टीव्ही घ्यायचा आहे ना. ती म्हणली बरं जा उद्या देतो तुला. आज नाहीत माझ्याकडे पैसे. उद्या तुला 15,000 रुपये देतो. 5,000 जादा देतो ना. उद्या होय? हा उद्या देतो जा. नक्की देता ना? हा देतो जा. पहा बरं का मी म्हणजे सगळी तयारी करतोय. सगळी तयारी लग्नाची. कर. सगळे फक्त जायचीच बाकी राहा. मग पैसे लिहा माझ्याकडचा. हा नक्की ना. हा जा जा जा. डेपुटी पहा बरं का. अरे देणार म्हणलं देणार तुला. काय शब्द- मला घोळणा बरोबर का? नाही, नाही. महत्वाचं काम आहे. नाही नाही नाही, अजिबात नाही. हा? जा. देवासारखं डेपुटी. दिले म्हणजे डेपुटी देवासारखा. नाही दिला म्हणजे डेपुटी सारखा माणूस नाही गावात. डेपुटीचं काय खरं वाटत ना बा मला. बघू उद्या देतो म्हटले आता. काय म्हणतो झाल्या? काय नाही चाललोय कुठं? आपलं तिकडे दुकानात. होय हा. बर 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 ये मग. हा काय काय नाही ये. जाण मग. हा हा काय
जाय ना तुझा. हा चाललो ना, तू जा आधी. हा हा जा. गेला वाटतं. बरं झालं. डेपुटी बाहेरच बसले बाई. हा बाहेर बसले, वाटायलाच बसलोय बाहेर. तुला किती पाहिजेत काय पैसे? हॅलो, डायरेक्ट सांगायच्या आधीच कळलं होय तुम्हाला. अरे मन कावडा आहे मी, मला मनातलं कळत. आता ते गेला गोरट्याला पैसे कोण? मागून. कोण पैसे गोरट्याला? मागून ह्यो गोरट्याला कोण आहे आपल्या गावात दुसरा? श्याम्या. श्याम्या. अयो. तुला भारी घेतो हा. श्याम्या तस काही तुला माहितच नाही, वाटतच गेला इकडे होता. बोल काय कशाला आला? डेपुटी माय तुमच्याकडे 2000 राहिले की नाही कामाची? आहेत ना. अरे मी टिपून ठेवले 2000 रुपये तुपले. डेपुटी ऐका ना, त्या 2000 आहे ना 2-4 हजार मला टाकून द्या ना जादा. त्याच्यात जादा टाकून देऊ का? हा. किती होते मग 2-4 हजार टाकले? होते ना 8,000. 8,000 म्हणजे 6,000 टाकावं लागतं. हा मी तो अंदाज बघितला. मला एक कळा ना, तू श्याम्या आला त्यो मला पैसे मागून गेला, तू बी आला, तुमचं काय दोघांचं गोड बंगल कुठं बसायचं डोक्यात काय? नाही नाही, तू श्याम्याला पैसे नका देऊ, लय काया मानाचा आहे तू, त्याच्याकडे पैसे राहत नाहीत, उडून टाकी तर तुमचे पैसे सुद्धा देणार नाही तू परत. नाही त्याला नाही दिले पैसे. नाही त्याला म्हणलं ये नंतर. हा त्याला त्याला नाही देऊच दिले नका. पैसे. मला द्या मग. नको तुला काय राहू दे, माझ्याकडे 2000 तशी शिल्लक राहू दे, मी आल्यावर देऊन टाकीन. तू नको ना डेपुटी, माझ्या महत्वाचं काम आहे, तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही म्हणता जाल्या काय सांगत तू, येऊन टाकता तुम्ही लगे पैसे घेऊन जा म्हणशील, अशा कामाला नाही म्हणणार तुम्ही. काम सांग बरं. तो काय काय काम आहे? अहो माझी बायको आहे ना, त्याच्या मेवणीचं लग्न आहे. कोणाचं? मेवणीचं लग्न आहे. मेवण्याचं बायकोच्या मेवण्याचं हा. नातच कळना बजा आल्या नेमकं काय आहे? माझा मेवणा आहे की नाही, हा. हा मग त्याच्या मेवणीचं लग्न आहे. जाऊ दे कोणाचं असू दे, लग्न आहे एवढं कळालं. हा. मग तुला जायचं काय तिकडे? हा मग आयर करावं लागेल ना, मी जर नाही गेलो तर पाहुणे नाराज होते ना डेपुटी. आणि चहा म्हणले तो काय लागणार मग? तू नाही बुवा, त्याला कशाला नेऊ? नाही चाय म्हणतो ना कोणत्या लग्नाला जायचं? नाही त्याला काय नेऊ, लय भुतळे ते, तिथं जर गेलं ना गुलाबजाम वाचले ना, वास 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 खाऊन घेईन. हा ना. हा माझी इज्जत जाईल ना पाहुण्यात. नेऊ नको. तो 2000 रुपये ना माझ्याकडे. 8,000 द्या. 8,000 नाही मग एवढे पैसे नाहीत माझ्याकडे. द्या ना डेपुटी, द्या ना. मी म्हणलं 2,000 मला द्या 8,000. लाडा देऊ नको, लहान पोरा करू नको. तू आता लहान नाही राहिला बरं का. ओ डेपुटी लांब पायजामा घालतो तू आता. लहान पायजामा नाही, करगोट्यावर नको दार. 2000 तो मला एवढे नाही पुरायचे. काय एवढे नाही पुरायचे. येत धर ना आता. लाडा देऊ नको. तू काम करतो म्हणून नाही तर श्यामेला 1 रुपया नाही दिला, आणि 1000 रुपये, आणि नंतर 1000 रुपये फेडून घे ना मी. हा जा पळ. अजून द्या ना 500. जा पळ. पैसे बघितले येड्या नको. पळ बरं जाऊ. तुम्ही तर म्हणले पैसे नाही, तुम्ही बंडल वाघ येतो राव डेपुटी. माय बी मेवण्याचं लग्न आहे. जा मला त्याला लागणार आहेत. जा बरं तू. पण एक सांगू तू, ते श्यामेला ना द्यायचे नाही. अजिबात देणार नाही मी. जर तो जर आला तर मी सांगेन जालेन सांगितलं देऊ नको म्हणून. हा. जा जा जा. हे रे नग या कचडी गावावर भरलेली आहेत बाबा. हे कामाला नको काय नको. हो डेपुटी, काय रे आता? तुम्हाला एक सांगायचं विसरलो ना राव. काय? तू श्यामे जर इकडे फिरकून आला ना परत, हा त्याला जाल्याने सांगितलंय माझं नाव नका सांगू बरं का, पैसे देऊ नका म्हणून. असं ठीक आहे मी सांगन. हे बी सांगन की जालेन सांगितलं की माझं नाव नका सांगू म्हणून. आणि जा. नाही हो तसं. जात काय? लय बेरकी गड्या. पुढे आल्यावर समजलं. हे रे कोणतं झुंबर पैसे संपले भाऊ माझ्याकडे. आता तुला द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे. संपले? हा कस काय संपले? मगाशी कस संपले? देऊन संपले. कोणाला दिले? मगाशी आलते त्यांना दिले. मला नाही लागत पैसे. मग कशाला आला तू? मला एक महत्वाचं सांगायचंय. हा सांग. वांग सांग. काय सांगू? अरे तू म्हणला ना आता मला सांगायचंय म्हणून. काय सांगायचं होतं गड्या? बऱ्या तुला ऐकून नाही येत. तू आता बधीर मी झाला का काय? हा. काय ते श्याम्यांचे आले आहेत का? हा पैसे दिले काय त्यांना? चाल्याला दिले तर श्यामेला दिले. हा. दिले पैसे? हा अवघड झाला आता. काय झालं? अहो त्यांना लग्न करायचंय दोघाला. कोणा संग? कोणा संग करायचं गड्या? अरे झुंबऱ्या तू कानाला ग्रामपंचायत तर्फे मशीन घेऊन देत तुला. तू आटकाला बी लागला का आता? काय म्हणजे कोणा संग लग्न करायचंय? ए झुंबर काय अटकायला लागलंय? कोणा संग लग्न करायचं? हा कोणा संग? सुगंधा आहे का आपली? हा आपली सुगंधा. आपली नाही तुमची सुगंधा. हा. काय तिचं काय? तिच्या संग हे दोघं लग्न करणार आहेत. एका बाई संग? हा. कस काय? आता मला काय माहित भाऊ. बर तुला तू ऐकलं का? मी ऐकलंय, मी पाहिलंय.
मग ते पैसे घ्यायला तुमच्याकडे येणार आहे म्हणून सांगायला आलोय त्यांना काय पैसे देऊ नका. तुझ्या पाण्यावर विश्वास आहे माझा, तुझा ऐकणार विश्वास नाही, त्याच्यामुळे मला जरा डाऊट येतोय. काय एक काम- ऐकलं? बरं काय नाही ऐकलं. एक काम कर, आपण दोघं वराडी म्हणून जाऊ लग्नाला. डीजे लावा ना. हा डीजे हा डीजे बी लावू. नाचशी ना तू? हा थोडं हा घ्या, चालेल हा. चालेल. आणि दोघं घेऊ आपण. दोघं घेऊ. हा मी बी घेईन. त्यांना सांगू नका डीजे लावले. नाही सांगत. पण आपण परण्यात नाही लावायचा, संध्याकाळी वरातीत लावू. हा वरातीत लावू. हा या. पैसे देऊ नका त्यांना. नाही देत. हा जा. आणि मी आलो म्हणून सांगू नका. मी नाही सांगणार तू आलता म्हणून. हा. झुमरे आलता म्हणून सांगन. नाही सांगणार. हा. जा. अरे ये रे एका चढ एक. डेपुटी काय आता आणि त्यांच्याकडून फटाकडे आणा वाजायला. हा आणतो हा. पिशे भरून आणतो. लय मोठे आणा. हा आणतो. यांच्या दोघांचे कान बहिरे झाले पाहिजे. अरे चात्र्या एका चढ एक नमुने तिकडे. डेपुटी बरं झाले भेटले. इथं दावत चाललं आहे तुमचं काय चाललंय? सांगा ना साहेब काय चाललंय गावात, मला माहितच नाही. इथं लोक 2-2 लग्न तर राहिले राव डेपुटी. मी 25 वर्षात असं माझं तुम्ही एक सुद्धा लग्न करून द्या ना. हा तुझं 25 वर्ष, पण आता 2 लग्न व्हायला पाहिजे होते. येतच पाहिजे. 12.5 वर्षाचे 2 लग्न करायला पाहिजेत तुझे. कोण लग्न करू राहिले? ते जाल्या हा. शामराव ते सुधांना वहिनी. डबल लग्न करू राहिले? मग बरोबर एक काम कर, मग मी बी लावून देतो तुझं डबल लग्न. चल त्यांच्या बरोबर. त्यांच्या बरोबर त्यांचं वयत आहे मा वयत आहे. अहो माझ्या मॅनेज नुसार म्हणजे माझ्या हाईट नुसार तब्येतीनुसार वजनानुसार असे द्या ना पाहून. तसं पाहिजे ना. हा तो आधी वजन वाढायचं शिक, काम करायचं शिक, आधी घराकडे लक्ष द्यायचं शिक, गावातली पंचायती सोड, मला झापडे राहणार लावू नको आणि घरी जाय. चाल तर मी येतो ना लग्नाला. लग्नाला अरे जाय ना. तिथं काही केरापद वाटत नाही काय? आपण पुरी असतील ना तिथं. पण नाही आल्या पोरी, जाय पळ घरचं काम कर. जा त्या नादी नको लागत जाऊ त्या जाल्याच्या शाम्याच्या. येडच आहे बोय. दौडत आला सखे तुझा जाल्या, मी तू माझी साजनी ये ना. तुझी माझी जोडी जमली रे, कशी इश्काची पोरगी पटली. श्याम्या कशाला? तू कशाला आला? मी हा काय घातले डोक्याला? काय येडा बेडा झाला? काय बांधलंय? तुला काय करायची? लग्न आहे माझं. होईल तू लग्न आहे? मग मला सांगितलं नाही कुशाल भेटा तो मित्राला. सांगणार होतो बरं का, पण घाई मध्ये पळत आलो नाही मी, त्याच्यामुळे विसरून गेलो. हा नवरी कोण आहे? नवरी येईन ना. होय हा येईन नवरी. दौडत आला जाण्या तुझा मित्र लग्नाला बी. अरे आली नवरी. नवरी आली. नवरी आली. नवरी आली. चल सुगंधा पटकन आज जाऊ. हाडबीर आणलेले दात ठेवलेत मी. हा चल होय चल कस काय? माझी नवरी आहे ती. तुझी काय आली? माझी नवरी जाल्या श्याम्या. कोण? ये येडबीड लागलं का तुला जाल्या? तुला याड लागला काय? श्याम्या माझी ती मला म्हणलेली ती काढती मांडी होईल. श्याम्या तू नका पैसे घातलेत मी तिला. पैसे घातलेत मग तू चल हात सोड. चल आपलं जाऊ पटकन लग्न करू. श्याम्या तिच्या अंगाला हात नको लावा. मला लग्न करायचं तिच्या सोबत. ती तू वहिनी म्हण प्रेमानी. वहिनी म्हण वहिनी. काय भांगाच्या गोळ्या बिळ्या खाल्ल्या काय जाल्या तू? हा अक्कल आहे का तुला? काय माझ्या संग लग्न करणारे आधी आमचं ठरलेलं आहे सगळं, त्यासाठी इथं आली आहे ती. दम कुणाला देतो असला ना मित्र तरी इथं पाहणार नाही, कारण लग्नासाठी पाहणार नाही बरं का श्याम्या मी. हा बघू नको माझ्याकड. बघू नको. मंडोळी मधीच ती थांब कानाला अटकी तू. हा बघू नको माझ्याकडे, तुला सांगतोय. चल ना तू काय याच्या नादी लागली. चल पटकन लग्न करून घेऊ. तुम्ही दोघ जण एकदा ठरवून घ्या कोणासोबत लग्न कशाला करायचं. ठरवायचं? कशाला ठरवायचंय? मी तुम्हाला आले तुम्ही म्हणले जालू मी तुझ्या संग लग्न करीन. आपलं मोगात ठरलंय, मोगात फुटली. काय मी काय म्हणते सुपारी बी. काही काय बोलतो तो आधी माझं सगळं बोलून झालंय, ठरवून झालंय. तू सांगू नको, तुला सांगतो मध्ये पडू नको. चल ना तू काय नाद लागली याच्या. चला हात नाही लावायचा श्याम्या, तुला सांगतोय मी. माझं डोकं खाऊ नको आणि डोक्यात बी चिरू नको. डोक्यात शिरू नको. हा नाही तर काय नाटक करत चल ते सर. मग टोपी पालटी. चल ना तू पटक्यान. अरे तुमचं एवढे भांडण चालू काय लग्न करायचं पडलं तुम्हाला दोघांना?
मी तुटकी बांधीन पण तिच्या संगच लग्न करीन. बघतो ना मी कसं लग्न करतो तू. हा, तू बी बघतो ना मी कसं लग्न करतो. कर तू फक्त हातच लाव तिला, मग सांगतो मी. हात लाव ना हात. कोणाला? तिला लाव. लावला. हा घे. मला नाही रे बाबा, तिला लाव, मग सांगतो तुझ्या बत्तीची पाडी लाव तिला. लग्न लावीन, लग्न झाल्यावर लावीन मी. असं हात लावीन का मी तिला? नंतर मुहूर्त मी काढला तर नाही काढला. चल निघ. चल सुगंधा. तुला तू सर चल ना तू. कुणाला ढकली तू कुणाला ढकली तू? श्यामिया ढकलू नको. तू जा बरं. चल जा निघून. चल चल ना तू कमी अडेवणी करती. निघ कुणाला म्हणतो तू? निघ कुणाला म्हणतो? तुला म्हणतो तुला. या जाल्याला तुला कुस्ती खेळायची का? खेळायची माझ्या संग? मला नाही खेळायची तुझ्या संग कुस्ती. चल ना. तिच्याकडनं जाऊ भाऊ. अरे ती माझी आणि माझीच होणार. तुझ्या संग होऊन नाही देणार. हा अजिबात अजिबात होऊन देणार नाही. हा येत नांगर धरतो काय माय नांगर धरतो. नाही माय नांगर धरतो. लाल पिवळे. अरे काय नालायकपणा चाललाय. बघा ना डेपुटी तुम्ही. याला अक्कल एक काही. माझ्या संग ठरलं हिचं लग्न तरी मंडोळ्या बांधून आला. तिला विचार सुगंधा तू सांग कुणा संग ठरलंय लग्न. हा सांगा कळू द्या. अहो यांच्याशी कान फाटत झोडाव दोघांचे पण. लाजा वाटायला पाहिजे. अरे कोणाच्या घरामध्ये भांडणं होत नाही? तुमच्या पण घरामध्ये होत असं ना नवरा बायकोचे भांडणं. अहो तुम्ही दोघांनी उलट माझा नवरा तुमचा मित्र आहे. मित्राचं घर वाचवायचं सोडून तुम्ही दोघं जण पण डेपुटी हे दोघं जण लग्न करायला निघाले होते माझ्यासोबत. यांना लाजा वाटायला पाहिजे. यांच्या घरी बायका नाही का? आता तुम्ही सांगा, यांच्या बायका एवढ्या चांगल्या असताना सुद्धा या माझ्यासोबत लग्न करायला निघाले होते. घर वाचवायचं सोडून तोडायला निघाले तुम्ही दोघं पण. वा ग सुगंधा. हा अगं तूच म्हणली नवऱ्या संग घटस्फोट घ्यायचा आणि दुसरा नवरा करायचा, तेव्हा मी तयार झालो. हा अहो तुम्ही घटस्फोट शब्द नाही ऐकला तर चालले लग्नाची मागणी घालायला मला. मी बघत होते तुमचा नालायकपणा कुठपर्यंत जात होते. अहो नालायक नाही सुगंधाताई, मा नालायक आहे ते दोघं बी. अरे इतका नालायकपणाचा कळस गाठताना मला वाटलं नव्हतं. आपल्या गावातली स्त्री, आपल्या गावातली बाई, तिच्या नवरा बायकोचे भांडणं होते. तिचा नवरा तुझा मित्र आहे, जाल्याचा मित्र आहे. त्यांच्या घरात भांडणं होते, तुम्ही खुशाल त्या घरामध्ये परत विस्तोड टाकून हे करायला बघतात. हा दोघांचं समेट घडून आणायची, दोघांचा घटस्फोट कसा होणार नाही हे बघायचं का? त्यांचा घटस्फोट झाल्यानंतर त्याची बायको आपल्या हातात कशी गावल हे तुमच्या डोक्यामध्ये. अरे प्राणी सगळं असं करीत नाहीत. त्या सुगंधाताई तुम्हाला खोटं खोटं म्हणल्या लग्न करायचं, तुम्ही लगेच तयार झाली. हा एवढा सारासार विचार नाही केला. त्याचा नवरा आपला ते मित्र आहे आपला. हो आपल्याला बी बायका आहे, त्यांना बी नवरा आहे. हे सगळं सोडून दिलं तुम्ही आणि आले माझ्याकडे तोंड घेऊन. डेपुटी आम्हाला लग्न करायचं पैसे द्या. हा पटायला पाहिजे तुम्हाला काहीतरी. लोकांचा संसार मोडून आपली कशी पोळी भाजली हे बघायला लागले तुम्ही. हा आहे ना मित्र, त्या बाईच्या नवरा तुझा मित्र आहे ना, त्याचा केला की विचार. लहानपणी एकदा खेळलेले ना तुम्ही. लाजा धरा, लाजा धर शिक. अक्कल नाही तुम्हाला दोघांना बी. तुमच्या बायका सांभाळा तुम्ही. चालले त्यांच्या संग लग्न करायला. बरोबर आहे झुंबर तुझं. अरे स्वतःच्या बायका सांभाळा तर ह्या बाई संग लग्न करायला लागले. दोन तुम्हाला सांभाळत्या का? सांभाळते. तिची माऊली पहिली लग्न करून आली ना, तिलाच सांभाळा. दुसऱ्याच्या नका नादी लागू. डेपुटी या दोघांना ना वाईट टाकलं पाहिजे. यांच्यासोबत रिलेशन पण नाही ठेवले पाहिजे, कारण हे त्या लायकीचेच नाहीये. आणि सुगंधाताई तुम्हाला बी सांगतो, नवरा बायकोचे भांडणं हे चव्हाट्यावर आणायचे नाहीत. आपल्या भांडणामध्ये दुसरा कोणी फायदा घेणार नाही. आपल्या नवरा बायको तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये हे फक्त बाहेर आणायचं नाही. दोघांच्या नवरा बायकोचे भांडण दोघातच मिटवायचे नाही. समाज जर त्या लग्नाच्या याच्यामध्ये आला ना तुमच्या दोघांमध्ये, तर असे लगेच तयार असतात. चुकलं पण हेच माझ्या इथं ऐकायला येऊन बसलं. तुम्ही माझ्या घरी बसलेली होती. तुम्ही या परत मग दाखवते. यांना साड्या घाला आणि यांना गावाच्या बाहेर हाकलून द्या डेपुटी. बरोबर आहे झुंबर तुझं. साड्या घालायला पाहिजे त्यांना. सुधरा जाल्या श्याम्या सुधरा बरं का. गाव चांगलं आहे, सगळे चांगले आहेत म्हणून तुम्ही आज गावात आहेत. तुमच्यासारखे जर दुसऱ्या गावात वागले तर हाकलून देते बरं का. फिरावं लागेल पिशा घेऊन. बघा आता काय निघा. चल झुंबर.